अरे बाळा, माझा जर डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? थोडा विको कमी करा दादा. माझा जर डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? त्या मुलानं उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणे, आई मी तुझ्यासाठी काय करेन माहितीये का? मी तुला काय करेन, वाशिम सारख्या शहरामध्ये नेईल आणि तुझ्या डोळ्याचा विलाज करेन. आईनं परत हट्टाला पेटली. आई म्हणे, बाळा जर वाशिमच्या ठिकाणी माझा डोळा बरोबर नाही झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? पोरग म्हणे, हे बघ आई, मी औरंगाबाद सारख्या शहरामध्ये नेईल, तुझ्या डोळ्याचा विलाज करेन. आई म्हणे, जर औरंगाबाद मध्ये नाही राहिला तर? म्हणे, मुंबईला नेईल, तुझ्या डोळ्याचा विलाज करेन. आई म्हणे, जर मुंबईला नाही राहिला तर? त्यावेळेस पोरानं सांगितलं, म्हणे, आई या जगाच्या पाठीवर जेवढा महागडा डॉक्टर आहे ना, मी त्याच्याकडे नेईल, पण तुझा डोळा चांगला करेन. आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आईने प्रेमानं उत्तर दिलं, म्हणे, बाळा माझं अंतःकरण, माझे कुश पवित्र झाले रे, मला तुझ्याकडून काहीही पाहिजेत नव्हतं, फक्त तू काय म्हणतो ही मी तुझी परीक्षा पाहत होते. पोराला थोडा राग आला. म्हणे, आई तू माझी परीक्षा बघत होती का? हो रे म्हणे, बाळा मी तुझी परीक्षा बघत होतो. पोराला राग आला. पोरग म्हणे, आई हा जर प्रसंग माझ्यावरती आला, माझा जर डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? मला सांगायचं काय, आई शेवटी आईच असते. हा, त्यावेळेस आईनं उत्तर दिलं, फार सुंदर उत्तर दिला. पॉइंट टू बी नोटेड, अंडरलाईन करा या वाक्याला. आई म्हणे, हे बघ म्हणे बाळा, मी तुला वाशिम सारख्या शहरामध्ये नेणार नाही, औरंगाबाद सारख्या शहरामध्ये नेणार नाही, मुंबई सारख्या शहरामध्ये नेणार नाही, या जगामध्ये जेवढ्यात महागडा डॉक्टर आहे ना त्याच्याकडे सुद्धा नेणार नाही. मग आई तू माझ्यासाठी काय करशील? आई म्हणे, हे बघ म्हणे बाळा, मी कोणाकडेच तुला नेणार नाही, स्वतःचा डोळा काढेल आणि तुला देऊन टाकेल. एवढे उपकार फक्त आपल्यावर जर कोणी करत असेल तर आई वडील करत असतात. चला मला आठवलं म्हणून सांगतो, एक उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका लक्ष देऊ ना. आपल्याला आपल्या आई वडिलांची आठवण आलीच पाहिजे दादा. अहो या जगाचा बाप आहे, छत्रपती शिवाजी महाराज या जगाचे बाप आहेत. त्यांना सुद्धा एक दिवस आपल्या बापाची आठवण येते. काय झालं मला सहज आठवलं म्हणून सांगतो. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांना 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसण्याचं भाग्य प्राप्त होतं. पण ज्या वेळेस 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज बसतात ना, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आणि पाणी पाहिल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ राजेंच्या जवळ जातात आणि जवळ गेल्याच्या नंतर राजांना विचारतात, राजे आज तुम्ही या महाराष्ट्राचे राजे झालेले आहात, नवे नवे जगाचे राजे झालेले आहात, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, आणि आज या आनंदाच्या क्षणी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येण्याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर फार सुंदर दिलं दादा. एवढं उत्तर घ्या आणि घरी जा, माझे कीर्तन सक्सेसफुल झालं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई आज मी या महाराष्ट्राचा राजा झालेला आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे, पण हे सर्व सुख पाहण्यासाठी माझे वडील शहाजी राजे जर जिवंत असते ना, मला आणखी सुद्धा आनंद झाला असता. मला सांगायचं काय, जगाचा बाप असणारा त्याला सुद्धा कधीतरी बापाची आठवण येते. मग तुम्हा आम्हाला काय येऊ नये महाराज? म्हणून मी सांगेन तुम्हाला, नेहमी आई वडिलांची आठवण काढावर का दादा. मुलीचं माहेर कुठपर्यंत सुरक्षित आहे? जोपर्यंत तिचे आई वडील सुरक्षित आहे तोपर्यंत तिचं माहेर सुरक्षित आहे. एकदा का आई वडील निघून गेले ना, तिच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद होत असतात बरं का दादा. म्हणून सांगायचं काय, मला आई वडिलांची सेवा करा. एकदा का आई वडील निघून गेले परत ते आपल्याला कधीच भेटणार नाहीत. कदाचित एकदा ढगाळ गेलेला सूर्य आपल्याला परत पाहता येईल. अरे स्वामी विवेकानंद तर असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा जरी असेल आणि त्याला जर आई वडील नसतील ना तर तो भिकारी आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंतच त्यांची सेवा करून घ्या. एकदा का निघून गेले ना, मग त्यांच्यासाठी किती मोठी पंगत घाला, काहीही करा, त्याला अर्थ नाही. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करून घ्या. म्हणून मला सांगायचं काय, आई वडिलाबद्दल बोलायचं झालं तर मी आणखी 2 तास सुद्धा बोलू शकतो, पण आपली नियोजित वेळ झालेली आहे. त्याच्याही पुढे 10 मिनिटं मी शिल्लक घेतलेली आहेत, 15 मिनिटं झालेली आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.